नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण घरी बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि चमचमीत अशी पावभाजी। एकदम हॉटेलसारखी चव येईल त्या पावभाजीला। आता लवकरच 31 येणार आहे, तर तुम्ही पण तेव्हा ही पावभाजी नक्की घरी बनवून बघा। त्यासाठी मी इथे 1 वाटी मटार आणि 4 ते 5 बटाटे आता मी कुकरमध्ये शिजवायला लावणार आहे। इथे मी एक लसूण सोलून घेतलेला आहे आणि 3 ते 4 कांदे चिरून घेतलेले आहेत भाजीमध्ये टाकायला, आणि सिमला पण 3 ते 4 आपण चिरून घेतलेले आहेत। वरतून भाजीमध्ये कांदा टाकण्यासाठी अजून आपण कांदा आता चिरून घेऊयात। बघू शकता मी 2 टोमॅटोची बारीक प्युरी करून घेतली आहे। आता इथे मी आता एक गाजर घेतलेला आहे, याचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत। वरचं साल काढून तुकडे करून घेतलेत बारीक आणि पाणी टाकून शिजवून घेणार आहे। 7-8 मिनिटांनंतर आपल्या इथे गाजर शिजवून झालेला आहे। इथे आता आपली ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे। मी इथे बटर, पावभाजी मसाला सगळं घेतलेलं आहे आणि आपलं कुकर पण आता थंड झालेलं आहे। आपले बटाटे पण उकडून झालेले आहेत, मटार पण शिजवलेलं आहे आपण 1 वाटी इथे, आणि गाजर पण आपण शिजवून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवायची तयारी सुरू करूया। पावभाजीची भाजी बनवण्यासाठी आता एक मोठी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे हा, तो आपण टाकून परतून घ्यायचा आहे। कांदा परतायला 5 ते 6 मिनिटं तरी लागतील। कांदा छान लालसर परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण सिमला मिर्च टाकणार आहोत आणि सिमला मिर्च पण अशी छान परतून घ्यायची आहे, मऊ झाली पाहिजे सिमला मिर्च। आता मी भाजीमध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला, आणि परत अजून 2 मिनिटं परतू द्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये नंतर आता मी लसूण जे आपण सोलून घेतलं होतं ते बारीक ठेचून घ्यायचं आहे आणि मग याच्यात टाकणार आहोत। कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगल्या वाफेवर शिजू द्यायचं आहे कांदा आणि सिमला। मग नंतर आपण कढईचं झाकण काढून त्याच्यामध्ये आता मसाले टाकू आणि मटार पण टाकायला घेऊ। आत्ता भाजीमध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे आणि हलवून घेणार आहे। मगाशी आपण लाल मिरचीचा तिखट मसाला टाकला होता, आणि मग वरतून आपण जी टोमॅटो प्युरी केली होती 2 टोमॅटोची, ती आपण ॲड करून शिजवू द्यायचं आहे। मला आज पावभाजी बनवताना माझ्या मिस्टरांनी, माझ्या नवऱ्याने भरपूर मदत केली, आणि भाज्या ते बेसिक मीच चिरल्या, पण भाजी बनवायला त्यांनी सुरुवात केली। आणि तेवढ्या वेळात त्यांनी गाजर आपण शिजवलेले होते ते पण टाकले आणि मटार टाकलेले आहेत बघा। मटार आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे। फक्त बेसिक त्यांना चांगलं मॅश करून घ्यायचं आहे, बारीक झाले पाहिजेत ते। तर पहिले मटार छान मॅश करून घेऊयात आपण सगळे। आता बघू शकता तुम्ही छान मऊ झालेले आहेत मटार, सगळे मस्त व्यवस्थित मिक्स झालेले आहेत मॅश केल्यानंतर। आणि आता ही जरा भाजी घट्ट झाल्यामुळे याच्यात अजून पाणी ॲड करून घेणार आहे आपण। भाजी मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे परत अजून तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट, आणि 4 चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे। तिखट हे सगळेजण आपल्या चवीनुसार टाकू शकतात, जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाकू शकता। चव बघत राहायची आहे बनवताना, मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता। आता मी जे बटाटे उकडलेले होते 5 बटाटे ते घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेत थोडे, आणि मग टाकणार आहे, म्हणजे मॅश करायला सोपं जातं। मग आता सगळे बटाटे छान व्यवस्थित मिक्स करायचेत आणि मॅशरनी बारीक करून घ्यायचे आहेत। बटाटे छान मॅश झाल्यानंतर सगळी भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे, आणि याच्यामध्ये आता आपण 4 ते 5 चमचे मीठ टाकणार आहोत। मीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि अजून पाणी पण ॲड करणार आहोत आपण, कारण भाजी खूप घट्ट झालेली आहे आपली। भाजीमध्ये मी अजून थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि 2 चमचे बटर पण टाकलेलं आहे, आणि मिक्स करून घेणार आहोत आपण आता व्यवस्थित। आणि अशा प्रकारे आपली पावभाजीची भाजी इथे रेडी आहे। तुम्हाला अजून काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। कोथिंबीर आपण वरतून टाकणार आहोत भाजीमध्ये, आणि नंतर आपण झाकून ठेवायची आहे पावभाजी, आणि मग आपण पाव भाजायची तयारी चालू करूयात। एका तव्यावर छान बटर टाकलेलं आहे, आणि तवा छान गरम झाल्यानंतर पाव दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज वेगळ्या वेगळ्या बघायला मिळतील। तर या 31ला तुम्ही अजून काय काय रेसिपी बनवू शकता, जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। मी तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या रेसिपीजच्या लिंक तिथे शेअर करणार आहे।
अशा प्रकारे इथे सगळे पाव मी असेच भाजून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने बटर लावून छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि आपली भाजी पण तयार झालेली आहे. तर मग गरम गरम पावभाजी मस्त खायला छान लागते. वरतून कांदा, कोथिंबीर आणि बटर टाकून मस्त चव येते भाजीला. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूच अशा एखाद्या अजून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.